नमस्कार, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी विद्या, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी कसा हेअर स्पा करायचा, अगदी कमी खर्चामध्ये बघणार आहोत. फक्त एकच वस्तू आपल्याला लागणार आहे. एकदम कमी साहित्यामध्ये आपण तो हेअर स्पा करणार आहोत, जे की सगळ्यांकडे सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतं. पार्लरमध्ये आपण हेअर स्पा जाऊन करू शकतो, पण 700 ते 800 रुपये आपल्याला हेअर स्पा करायला लागतात. डिपेंड की आपण कुठला हेअर स्पा करतो त्याच्यावरती पण असतं. जर आपण अँटी डॅन्ड्रफवाला हेअर स्पा करत असेल तर जास्त पैसे घेतात, आणि रेग्युलरवाला करायचं असेल तर 600-700 घेतात. डिपेंड असतं त्याच्यावरती. आणि पार्लरमध्ये 4 ते 5 स्टेप असतात हेअर स्पाच्या, पण आपण एका स्टेपमध्ये इथे हेअर स्पा करणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि इथे बघू शकता मी हेअर स्पा केल्यानंतर हे व्हिडिओ बनवत आहे. बघा किती छान केस झाले. म्हणजे अगोदरचे केस बघा, मी व्हिडिओ काढलेलाच आहे, तर तुम्ही पुढे बघू शकता. आणि आताच्या केसमध्ये तुम्हाला डिफरंट दिसत असेल. बघा. तर चला जास्त वेळ नाही घेत तुमचा, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याअगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असे बरेच स्किन रिलेटेड असे व्हिडिओ टाकत असते, तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आता. तर इथे आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी दही. केसांच्या लेंथवरती आहे, तुम्हाला किती लागतं त्याच्यानुसार घ्या. दही ना आपल्या केसांचा खडबडीतपणा आणि कुरळेपणा गुळगुळीत करते. या व्यतिरिक्त ते आपल्या केसांना मॉइश्चराईजसुद्धा करण्यात मदत करते आणि मऊ ठेवते केसांना आपलं दही. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड टाळू स्वच्छ करण्यास, त्वचेच्या मृत पेशी साफ करण्यास, छिद्रे, केस, कूप स्वच्छ करण्यास आणि केसांच्या कुंपणाच्या वाढीस आपल्याला मदत करतं दही. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दुधावरची 1 चमचा साय. 1.5 चमचा घेतली तरी चालेल, किंवा तुमच्याकडे अमूल फ्रेश क्रीम असेल तर तीही चालेल. माझ्याकडे नव्हती, मी दुधावरची साय घेतली. याने सुद्धा आपल्या केसांना मॉइश्चराईज मिळतं, केस मऊ होतात. छान असं आपल्याला घ्यायचं आहे. 1-1.5 चमचा साय असेल तर घ्या. तर बघा एवढं आपल्याला लागणार आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला लागणार आहे एका लिंबाचा रस. लिंबाच्या तुरट गुणधर्मामुळे ना टाळू स्वच्छ होण्यास मदत होते. शिवाय त्यातील अँटीमायक्रोबियल घटकामुळे कोंडासुद्धा कमी होतो आणि लिंबाच्या रसामुळे स्कॅल्पचा pH संतुलित राहण्यास आपल्याला मदत होते. डॅन्ड्रफ असेल तर लिंबाचा रस घ्या, नाहीतर स्किप करू शकता तुम्ही. एका लिंबाचा रस आपल्याला इथे लागत असतो. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे पॅराशूट ऑइल. मी पॅराशूट ऑइल यूज करते म्हणून इथे मी पॅराशूट ऑइल घेतलं आहे. 1.5 चमचा आपल्याला घ्यायचं आहे पॅराशूट ऑइल, किंवा एक चमचा. आणि नंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला मिक्सर फिरून घ्यायचं आहे. बघा मी इथं घेतलेलं आहे. छान असं जशी हेअर स्पाची क्रीम होते ना, तसंच हे होतं. तर इथे बघा माझे केस किती रफ झालेले आहेत, कारण की खूप दिवसानंतर मी हेअर स्पा करत आहे. आपण पार्लरमध्ये करू शकतो. असा टॉवेल घ्यायचा आपल्याला, आणि ते ड्रेसवरती सगळं ते क्रीम पडलं जाते, जी आपण घरी बनवली आहे हेअर स्पाची. 800 ते 900 रुपयाची क्रीम आपण घरच्या घरीच बनवली आहे, फक्त 20 रुपयामध्ये. 10 रुपयाचं 20 रुपयाचं दही पकडू शकता तुम्ही त्यामध्ये, किंवा 10 रुपयाचं, किंवा आपण कधी कधी घरीच बनवतो असं दही. पार्टिशन करून घ्यायचे केसांचे. अशा पद्धतीने आपल्याला स्कॅल्पला लावून घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पार्लरमध्ये ना डिपेंड असतं तुमचे हे केस किती लांब आहे त्याच्यावरती पैसे घेतात. पार्लरमध्ये माझ्या केसांचे 700-800 रुपये घेतात. जर आपण अँटी डॅन्ड्रफवाला केला तर अजून 100 त्याचे एक्स्ट्रा वाढवतात ते. आणि याच्यावरती पण आहे आपण कुठला हेअर स्पा करतात, लॉरियलचा करतोय की अजून दुसरा कुठला करतो, त्याच्यावरती पण असतं. अशा पद्धतीने आपल्याला पार्टिशन करायचे आहे आणि लावायचं आहे. तुम्ही गुंता बघू शकता, कारण जस्ट मी केस विंचरून तुमच्यासमोर बसलेली आहे, तरी पण एवढा गुंता झाला आहे. ती साईड लावून झाली. आता ही साईड केसांच्या माथा असतो ना, म्हणजे जे स्कॅल्प असतं ना, त्याला आपल्याला लावायचं आहे. आणि नंतर उरलेला आपल्या लेंथला पण लावायचं आहे. आणि बॅक साईडला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी लावत आहे. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा लावा. आणि सगळीकडे लावून झाल्यानंतर ही छान अशी मसाज मी करत आहे. पार्लरमध्ये पण हेअर स्पा केला अशी छान मसाज करून देतात, पण आपल्याला थोडीच इथे करायची आहे, कारण की थंडीचे दिवस आहेत म्हणून दही सर्दी होऊ शकते आपल्याला. आणि बघा असं बांधून घेतलं आहे मी व्यवस्थित, केसांना लावून बघते की सगळीकडे. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने स्टीम घ्यायची आहे. कोमट पाणी घ्यायचं. हे जरा जास्त गरम झालं होतं, जेवढं आपल्या हाताला सुचेल तेवढं घ्यायचं. टॉवेल घ्यायचा, टॉवेल पूर्णपणे बुडवायचा
जास्त कडक पाणी घेऊ नका, नाहीतर चटके बसतात. जेवढं सोचेल तेवढंच घ्या. तो पूर्णपणे भिजवून घ्यायचा, पिळून घ्यायचा तो आपल्याला. ही स्टेप तुम्ही स्किप करू नका, कारण की स्टीममुळे ना आपल्या स्कॅल्पमधील छिद्रे मोकळी होतात आणि केसांच्या मुळांना योग्य ते पोषण मिळते. याच्यामुळेच ना आपल्या केसांच्या मुळांमधील रक्तप्रवाहसुद्धा सुधारतो. अशा पद्धतीने आपल्याला स्टीम घ्यायची असते. आणि इथे बघा मी केसांना तो टॉवेल बांधून घेतला आहे. आपल्याला 20 ते 25 मिनटं ठेवायचं आहे. जोपर्यंत गरम असेल तोपर्यंत तो. स्टीम खरंच खूप गरजेचे आहे, स्किप तुम्ही करू नका. आणि बांधून घेतल्यानंतर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत ठेवायचा. मी इथे पतंजलीचा केशकांतीचा हा शॅम्पू यूज करते. अशा पद्धतीने केस मोठे आहेत आणि दाटसुद्धा आहेत, त्यामुळे मी अशा पद्धतीने शॅम्पू यूज करते. असंच लावला तर मला 2 ते 3 लागतात. आणि इथे बघा मी केस धुवून घेतलेले आहेत. मी कंडिशनर यूज केला. कंडिशनर कसं यूज करायचं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील ते मला कमेंटद्वारे कळू शकता. मी नक्कीच तुम्हाला आन्सर देईल. आणि इथे बघा किती छान असे केस सॉफ्ट माझे मुलायम झाले आहेत. स्टीममुळे ना आपल्या केसांना चमक येते. आणि तुम्ही आठवड्यातून 2दा हा हेअर स्पा करू शकता. थंडीचे दिवस आहेत म्हणून तुम्ही थोडंसं ऊन पडलं ना तेव्हा हेअर स्पा करा, कारण की दह्यामुळे आपल्याला सर्दी होऊ शकते केसांना दही लावल्यामुळे. बघा किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत. आणि जो काही तुम्ही कंडिशनर जो कोणता यूज करताय तो करा. आणि आता आपण ना केस सुकवून घेऊयात. जास्त असे चोळून नाही घ्यायचे आपल्याला केस, नॉर्मली आपल्याला सुकवून घ्यायचे असतात. आणि बघा इथे केस मी सुकवून घेतलेले आहेत. कसे सरळसुद्धा झालेले आहेत केस त्याने माझे. आणि मी इथे लॉरियलचा हेअर सिरम यूज केला आहे, जो की मी इंटरनॅशनल हेअर स्टायलिंगच्या कोर्सला जात होते तेव्हा मी घेतला होता. तोच मी अजून यूज करते. 2 ते 3 महिने आपल्याला सहज जातो तो. डिपेंड असतं आपल्याला आपण कसा यूज करते तो. मी तुम्हाला त्याचा पीक देते हे सिरमचा, तो तुम्ही यूज करू शकता. आणि मला असं वाटतं गरजेचं आहे ते तुम्ही करायला पाहिजे. सिरम काही जास्त महाग नसतं, 250 ते 300 रुपयाच्या मध्ये असतं. आणि कोणचं घ्यायचं, ग्रीन कलरचं आपल्याला घ्यायचं आहे लॉरियलचं. येल्लो कलरचं पण असतं, पण ग्रीन जे आहे त्याने मला असं वाटतं शाईन येते. हा माझा अनुभव, कुठलाही घेतला तरी चालेल, पण जस्ट मी सांगत आहे तुम्हाला. आणि तुम्ही इथे केस बघा सरळसुद्धा झाले आहेत. मी स्ट्रेटनिंग वगैरे काहीच नाही केली, जे आहे ते खरं तुमच्यासमोर सांगते. जस्ट मी ड्रायरने केस सुकवले आहेत, कारण की थंडी आहे म्हणून. जास्त ड्रायरसुद्धा मी यूज करत नाही, कारण जास्त ड्रायर यूज केल्याने अजून केस आपले रफ होतात. त्यामुळे ड्रायर जास्त यूज करायचा नाही. आठवड्यातून 1 ते 2 वेळा चालतं. किंवा एमर्जन्सी कधी असेल आपल्याला केस धुतात आणि बाहेर जायचं असेल तेव्हा करा. मी तेव्हाच करते, जास्त यूज करत नाही मी ड्रायर. आणि किती छान असे झालेले आहेत बघू शकता तुम्ही. तर मंडळी, माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. तुम्हीसुद्धा ट्राय करा. 800 ते 1000 रुपयाचं काम आपण इथे 20 रुपयामध्ये केलं आहे. फक्त 10 ते 20 रुपयामध्ये आपण केलं आहे. आणि कुठलंच बाहेरची वस्तू आपण इथे वापरलेली नाही आहे. रिझल्ट याचे 100% आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे कळवा, मी त्याचं आन्सर तुम्हाला देईल. आणि तुम्ही नवीन असाल व्हिडिओवरती तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. चला आपण पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. अजून व्हिडिओ अपलोड केलेले आहे स्किन रिलेटेड, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. चला आता जास्त वेळ नाही घेत तुमचा, सध्यासाठी बाय.